नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SK अँड लॉजिक करिअर काउन्सिलिंगमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. लवकरच आपले नीटचे फॉर्म सुरू होणार आहेत. साधारणतः फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आपले नीटचे फॉर्म सुरू होतील. त्या अगोदर नीटचा फॉर्म भरत असताना आपल्याजवळ कोणकोणते डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे, तसेच काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपणास कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, या सर्व व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, अनेक वेळेस अशी परिस्थिती झालेली आहे का काही डॉक्युमेंटमुळेच फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहे. ती वेळ आपल्यावर येऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. 5 जानेवारी 2026ला NTA कडून एक नोटिफिकेशन आलेलं होतं. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे. मित्रांनो, आधार कार्ड आपले आताच अपडेट करून ठेवा. नीटचा फॉर्म ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस आपल्याला अडचण येणार नाही. आधार कार्डवर काय काय अपडेट करायचे आहेत? आपले स्वतःचे नाव, जन्मतारीख, जेंडर, फोटोग्राफ, आपला जो काही पत्ता असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्ताच अपडेट करून घ्यायच्या आहे. 10वीचा मार्कशीट आणि आधार कार्डची स्पेलिंग ही सारखीच असावी मित्रांनो, त्याच्यामध्ये डिफरन्स नसावं, म्हणजे आपल्याला फॉर्म भरताना अडचण येणार नाही. नीट फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आपण हे बघणार आहोत. सर्वात अगोदर आपल्याला एक पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे, एक पोस्टकार्ड साईजचा फोटो लागणार आहे, विद्यार्थ्याची सही लागणार आहे, लेफ्ट अँड राईट हँडचे थम्ब्स लागणार आहे, 10वीचं मार्कशीट, सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट जर उपलब्ध असेल तर, आणि आपला आधार कार्ड. हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे. ते कसे तर आपण एक एक सविस्तर बघूया. सर्वात अगोदर आपल्याला एक पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे, ज्यामध्ये आपला 80% चेहरा दिसला पाहिजे. 80% चेहरा म्हणजे कसा, तर या पद्धतीचा एक फोटो आहे बघा. विद्यार्थ्यांनी घेतलेला फोटो, त्याचा बॅकग्राऊंड हा व्हाईट असावा, त्याचा चेहरा या ठिकाणी 80% दिसावा, त्या फोटोवर त्याचे नाव असावे आणि ज्या तारखेला आपण तो फोटो काढलेला आहे ती तारीख यामध्ये मेन्शन असावी आणि फोटोची साईज ही 2x2 असावी. फोटो हा आपण फोटोग्राफर कडून काढून घ्यावा मित्रांनो. मोबाईलवर वगैरे फोटो काढू नये. एखाद्या फोटोग्राफर कडून फोटो काढून घ्यायचा आणि त्याची सॉफ्ट कॉपी सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये घेऊन ठेवायची आहे. म्हणजे ती सॉफ्ट कॉपी जर आपण अपलोड केली तर आपल्याला फोटोमध्ये अडचण येणार नाही. बहुतांश वेळेस अशी कंडिशन झालेली मित्रांनो, पण नीटचे फॉर्म जर रिजेक्ट झाले असतील तर बहुतेक वेळेस ते फोटोमुळेच रिजेक्ट झालेले. त्यामुळे काळजी घ्या की आपला फोटो हा कसा असावा, तर व्हाईट बॅकग्राऊंडचा असावा, त्यावर नाव असावं, ज्या तारखेला आपण काढलेली ती तारीख असावी आणि आपला चेहरा 80% दिसेल याची काळजी आपण घ्यावी. त्यानंतर आपल्याला लेफ्ट अँड राईट हँडचे थंब घ्यायचे. थंब कसे घेणार मित्रांनो आपण, ते एक कोरा कागद घ्यायचा आहे. त्या कोऱ्या कागदावर आपल्या 10चे 10 बोटांचे ठसे हे इंक मध्ये भिजवायचे आहे आणि एका कोऱ्या कागदावर ते ठसे उमटवायचे. म्हणजे ते ठसे आपल्याला स्कॅन करून अपलोड करायचे. हे कशा पद्धतीचे आहे तर या स्क्रीन मध्ये आपल्याला दाखवलेले आहे. त्या ठशाची जी साईज असेल, आपण ज्यावेळेस त्याला स्कॅन करू तर ती 10 ते 200 KB पर्यंतची त्याची साईज असेल. तो JPG फॉर्मॅट मध्ये हवा आहे आपल्याला. तसंच विद्यार्थ्याने सिग्नेचर ही ब्लँक पेजवर करायची आहे. ब्लँक पेजवर ब्ल्यू किंवा ब्लॅक पेनने आपण ती सही करू शकता. सही ही लक्षात ठेवा मित्रांनो, आपण जी अपलोड करणार आहात तीच आपल्याला परीक्षेच्या वेळेस करायची आहे. त्यामुळे सही करताना गडबड करू नका. आपण जी सही करणार असाल ती सही त्यामध्ये अपलोड करा. ती JPG फॉर्मॅटमध्ये असावी. तिची साईज 10 ते 50 KB पर्यंत असावी. त्यानंतर पोस्टकार्ड साईजचा फोटो. आताच आपण बघितला का 2x2चा आपण एक छोटा पासपोर्ट साईज बघितला होता. तोच फोटो आपल्याला काय करायचा, 4x6 मध्ये घ्यायचा. सेम फोटो असेल, फक्त तिची जी साईज असेल ती 4x6 ची असेल. आपला चेहरा हा 80% दिसेल. त्यानंतर कॅन्डिडेटचे नाव, विद्यार्थ्याचे नाव असेल, ज्या तारखेला आपण काढलं ती तारीख असेल, त्याची साईज 10 ते 200 KB पर्यंत असावी. हा पोस्टकार्ड साईजचा फोटो आपलं ज्यावेळेस ऍडमिट कार्ड येईल त्यावेळेस आपल्याला त्यावर तो चिटकवायचा असतो. आता आपण 10वीच्या मार्कशीट आणि सर्टिफिकेट विषयी चर्चा करणार आहोत. जे विद्यार्थी स्टेट बोर्ड मध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी 2 सर्टिफिकेट असतात. एक असेल गुणपत्रिका आणि दुसरं असेल प्रमाणपत्र. म्हणजे मार्कशीट पिंक कलर मध्ये जे आहे ते आपली मार्कशीट आहे आणि येलो कलर मध्ये जे दिसत आहे ते आपले बोर्ड सर्टिफिकेट आहे. दोन्हीचे काम एकच आहे, परंतु बोर्ड सर्टिफिकेटवर आपली डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असते. म्हणून आपल्याला नीटचा फॉर्म भरत असताना ज्या ठिकाणी आपल्याला मार्कशीट विचारलेलं आहे त्या ठिकाणी पिंक कलरचं मार्कशीट अपलोड करायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेट विचारलेलं आहे त्या ठिकाणी हे येलो कलरचं सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं. हे फक्त स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
हीच कंडिशन सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी असते. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी एकच प्रमाणपत्र असतं, त्यालाच आपण मार्कशीट आणि सर्टिफिकेट असे म्हणत असतो. ज्यावेळेस सीबीएसईचे विद्यार्थी 10वी जर त्यांची सीबीएसई मधून झाली असेल तर त्या विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी मार्कशीट किंवा सर्टिफिकेट असे विचारलेले आहे त्या दोन्ही ठिकाणी आपण एक जरी अपलोड केलं तरी ते चालेल. ज्यावेळेस आपण त्याला स्कॅन करू, स्कॅन केल्यानंतर त्याची साईज ही 50 ते 300 KB पर्यंत असावी आणि ती PDF फॉर्मॅटमध्ये असावी. त्यानंतर आपण 12वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट बघणार आहोत. तर जे विद्यार्थी यावर्षी 12वी अपियरला आहे त्यांच्याजवळ मार्कशीट नसते, परंतु नीटच्या फॉर्ममध्ये आपल्याला हे मार्क्स एंटर करावं लागत असतात, त्यामुळे याला स्कॅन करून अपलोड करण्याची आवश्यकता नसते. हे काउन्सिलिंग प्रोसेसच्या वेळेस आपल्याला 12वीचे मार्कशीट लागतात. तर आपले 12वीचे एक मार्कशीट आहे आणि सर्टिफिकेट आहे. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, का याला अपलोड करण्याची आवश्यकता नाही. नीटचा फॉर्म भरत असताना फक्त आपणास मार्कची आवश्यकता असते. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रेझेंट आणि परमनंट ॲड्रेससाठी जे काही डॉक्युमेंट आपल्याला प्रूफ लागणार आहेत ते. नीटच्या फॉर्ममध्ये आपण जो काही ॲड्रेस भरणार आहोत त्यावरच आपलं परीक्षा केंद्र आपल्याला मिळत असतं किंवा आधारशी जो काही ॲड्रेस मॅच होणार आहे त्या ॲड्रेसवरच आपल्याला एक्झाम सेंटर हे मिळत असतं. त्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंट प्रूफ द्यायचे आहेत, जसं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड, पासपोर्ट, डोमिशियल सर्टिफिकेट, राशन कार्ड, लाईट बिल, फोन बिल जे रिसेंट असावे 3 महिन्या अगोदरचे, बँकेचं पासबुक किंवा स्टेटमेंट ज्यावर आपलं नाव आणि पत्ता हे दिलेला असेल. राशन कार्डवर आपला एक फोटो चिटकवलेला असावा, त्यावेळेसच ते ग्राह्य धरलं जाईल. प्रेझेंट ॲड्रेसमध्ये जो काही आपला पत्ता असेल तो मेन्शन करायचा आहे. सेम आपला परमनंट मध्ये असेल. आता या ठिकाणी 2 कंडिशन असतात. जो विद्यार्थी ज्या राज्याचा असेल, उदाहरण म्हणून आपण महाराष्ट्र बघू, जर तो महाराष्ट्र राज्याचा असेल आणि त्याला परीक्षा केंद्र महाराष्ट्रामध्येच हवे असेल तर तो दोन्ही ठिकाणी सेम ॲड्रेस भरू शकतो. परंतु एखादा विद्यार्थी कोट्यासारख्या ठिकाणी जर तो क्लास तिथे करत असेल आणि परीक्षा केंद्रही त्याला त्याच ठिकाणी हवे असेल किंवा त्या राज्यामध्ये हवे असेल तर त्यावेळेस तो प्रेझेंट ॲड्रेसमध्ये तिथला ॲड्रेस भरू शकतो. तसेच परमनंट ॲड्रेसमध्ये ज्या काही तो राज्याचा रहिवासी आहे मूळ त्या राज्याचा तो भरू शकतो. परंतु त्याला दोन्ही ठिकाणी वेगवेगळे आयडेंटिटी प्रूफ द्यावं लागणार आहे. आता आपण पुढे बघणार आहोत नीटसाठी लागणारे रिझर्वेशन डॉक्युमेंट. पहिलं डॉक्युमेंट आहे ईडब्ल्यूएस. ईडब्ल्यूएस हे 2 प्रकारचे असतात, एक स्टेटचं आणि एक सेंट्रलचं. नीट ही परीक्षा नॅशनल लेवलची आहे, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी सेंट्रल ईडब्ल्यूएस लागणार आहे. हे नीट फॉर्म भरत असताना आपल्याला अपलोड करायचे नाही, परंतु त्यामध्ये आपल्याला त्याचा सिरियल नंबर आणि ही डेट ही आपल्याला त्यामध्ये मेन्शन करायची आहे. मग आपल्याजवळ जर 2 सर्टिफिकेट असतील, एक स्टेट आणि एक सेंट्रल, तर ते आपण ओळखायचे कसे? तर बघा या ठिकाणी हे 4 मुद्दे दिलेले 5 एकर्स ऑफ ॲग्रिकल्चर लँड अँड अबोव, त्यानंतर हे खालील 3 मुद्दे असे या मुद्द्यांच्या आधारावर किंवा ह्या पॅराग्राफच्या सगळ्यात शेवटच्या लाईनला दिलेले सेंट्रल लिस्ट यावरून आपण लक्षात आणायचे की हे सेंट्रलचे ईडब्ल्यूएस आहे. मित्रांनो लक्षात ठेवा हे करंट इयरचे असणे अनिवार्य आहे. ईडब्ल्यूएसची व्हॅलिडिटी ही फक्त 1 वर्षासाठी असते. ज्यावेळेस आपली काउन्सिलिंग प्रोसेस चालू होईल त्यावेळेस आपल्याला परत नव्याने 1 एप्रिल 2026 नंतर ईडब्ल्यूएस काढायचे आहे. स्टेट किंवा सेंट्रल हे दोन्ही सुद्धा आपल्याला 1 एप्रिल नंतर परत नव्याने काढायचे आहे. जे विद्यार्थी मराठा, ब्राह्मण, मुस्लिम, जैन, मारवाडी या प्रवर्गात येतात या विद्यार्थ्यांसाठी हे ईडब्ल्यूएस आहे. तसेच इतर जे काही जाती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ते लागू आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना विनंती करायची आहे की आपलं उत्पन्न जर 8 लाखाच्या आत असेल तर मित्रांनो आपण ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरू शकता. ज्यावेळेस राज्याची काउन्सिलिंग चालू होईल त्यावेळेस आपण त्यामध्ये आपली कॅटेगरी ही एसीबीसी असेल, कारण की महाराष्ट्र शासनाच्या JR नुसार आता मराठा समाज हा ईडब्ल्यूएस मध्ये राहिलेला नाही. त्यामुळे आपण ज्यावेळेस राज्याचा फॉर्म भरू त्यावेळेस आपण एसीबीसी असू आणि ज्यावेळेस आपण केंद्राचा फॉर्म भरू त्यावेळेस आपण ईडब्ल्यूएस मध्ये असणार आहोत. VJNT, NT1, NT2, NT3 किंवा SBC या प्रवर्गामध्ये मोडतात. या विद्यार्थ्यांजवळ स्टेटचं प्रमाणपत्र असतं किंवा स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट असतं, परंतु सेंट्रल कास्ट उपलब्ध नसतं. तर हे चालू वर्षाचं सेंट्रल कास्ट आपल्याला नीटच्या फॉर्म मध्ये देणे अनिवार्य असते. नीटचा फॉर्म ज्यावेळेस आपण भरत असतो त्याला अपलोड करण्याची आवश्यकता नाही, परंतु त्याचा सिरियल नंबर आणि त्याची तारीख मेन्शन करणं आपल्याला अनिवार्य असते. त्यामुळे जे विद्यार्थी
ओबीसी एनटी मध्ये येतात या विद्यार्थ्यांनी आपण सेंट्रल कास्ट हे आताच काढून घ्यावे. परंतु हे लक्षात असू द्या मित्रांनो, का आपली ज्यावेळेस काउन्सिलिंग प्रोसेस चालू होईल त्यावेळेस आपल्याला 1 एप्रिल 2026 नंतर परत नव्याने हे सेंट्रल कास्ट काढायचे आहे. कारण की सेंट्रल कास्टची व्हॅलिडिटी ही फक्त 1 वर्षासाठी असते. त्यानंतर जे विद्यार्थी एसटी मध्ये मोडतात त्यांच्यासाठी सुद्धा 2 प्रमाणपत्र लागू असतात. एक फॉर्म नंबर 6 आणि परफॉर्मा 1. जर परफॉर्मा 1 आपण बघितला तर त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हटलेलं आहे आणि परफॉर्मा 6 जर म्हटलेला आहे तर त्याला रेसिडेंट ऑफ इंडिया म्हटलेलं आहे. काही ठिकाणी एम्स, IIT, NIT यासारख्या ठिकाणी एससी कॅटेगरी किंवा एसटी कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी मोडतात त्यावेळेस त्यांना सेंट्रलचं कास्ट हे मागितलं जातं. त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो आपण सुद्धा SC/ST मध्ये जरी मोडत असाल तरी आपण हे परफॉर्मा 1 आणि फॉर्म नंबर 6 हे दोन्ही काढून ठेवावेत. त्यानंतर जे विद्यार्थी PWD मध्ये येतात म्हणजे अपंग विद्यार्थी तर त्यांच्यासाठी UDID कार्ड किंवा मेडिकल सर्टिफिकेट 5 बेंच डॉक्टर 2 बेंच डॉक्टर यांनी जे काही दिलेले असेल ते सुद्धा आपल्याला नीटचं फॉर्म भरताना अपलोड करायचे आहे. त्यामुळे जे PWD मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांनी आताच हे आपले PWD चे सर्टिफिकेट आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे काढून ठेवा. नीटचा फॉर्म भरत असताना हे आपल्याला अपलोड करणे त्यामध्ये अनिवार्य आहे. त्यानंतर आपली नीटची ही जी काही प्रोसेस असेल किंवा नीटचे ज्यावेळेस फॉर्म चालू होणार आहे तर आतापर्यंत आपण जेवढे डॉक्युमेंट सर्व बघितले हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला नीटचा फॉर्म भरताना लागणार आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपली नीटची परीक्षा पूर्णपणे होऊन जाते, निकाल लागतो. निकाल लागल्यानंतर जी प्रोसेस चालू होते त्या प्रोसेसला आपण काउन्सिलिंग प्रोसेस असे म्हणत असतो. त्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सुद्धा आपल्याला काही डॉक्युमेंट अनिवार्य असतात. त्यावेळेस ते सर्व डॉक्युमेंट आपल्याला त्यामध्ये अपलोड करावं लागत असतात. जर ते डॉक्युमेंट आपल्याला जवळ त्यावेळेस उपलब्ध नसतील तर आपण खूप अडचणीत येऊ शकतो. मग आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर बघा, आपल्याला ही जी काही लिस्ट दिलेली आहे 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, EWS, कास्ट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल हे यादीमध्ये सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. परंतु यामध्ये एक लक्षात ठेवा मित्रांनो, काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये EWS आपण जर काढणार असाल तर 1 एप्रिल 2026 नंतरचे आपल्याला लागणार आहे. जर आपलं सेंट्रल कास्ट काढणार असाल तर ते 1 एप्रिल 2026 नंतरचं आपल्याला लागणार आहे. जे विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल लागू आहे त्या विद्यार्थ्यांनी 31/3/2027 पर्यंतचं व्हॅलिड नॉन क्रिमिनल काढणं हे अनिवार्य आहे. मग आपल्याला जे विद्यार्थी SC, ST, OBC, NT1 मध्ये येतात त्यांच्यासाठी ज्यावेळेस राज्याची प्रोसेस चालू होते काउन्सिलिंग प्रोसेस त्यामध्ये आपल्याला स्वतःचं कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, त्यानंतर नॉन क्रिमिनल हे जे काही डॉक्युमेंट आहेत आपल्याला त्यावेळेस लागणार आहे. त्यानंतर स्टेटचं EWS जे विद्यार्थी EWS मध्ये मोडतात त्यावेळेस त्यांना स्टेटचं EWS लागणार आहे. इथं कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो. EWS मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस आपण नीटचा फॉर्म भरणार असाल त्यावेळेस आपल्याला सेंट्रलचं EWS लागणार आहे. ज्यावेळेस आपण स्टेटची काउन्सिलिंग करणार असाल त्यावेळेस आपल्याला स्टेटचं EWS लागणार आहे. मी पुन्हा मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना विनंती करत आहे का आपण फक्त सेंट्रलचं EWSच अपलोड घ्यायचं आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्यासाठी ACBC कॅटेगरी ही लागू झालेली आहे. त्यामुळे आपण सुद्धा या कॅटेगरीचा बेनिफिट घ्यावा. कास्ट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल हे आताच काढून ठेवा. ज्यावेळेस काउन्सिलिंग प्रोसेस चालू होईल त्यावेळेस आपल्याला हे तिन्ही डॉक्युमेंट लागतील. त्यानंतर आपल्याला नॅशनॅलिटी डोमिशियल लागणार आहे. नॅशनॅलिटी म्हणजे आपलं भारतीयत्व, डोमिशियल म्हणजे आपलं रहिवासी. हे प्रमाणपत्र आपल्याला तहसीलमधून काढून ठेवायचं आहे. त्यानंतर 12वीची TC. त्यानंतर जे मुलं डिफेन्समध्ये येतात, डिफेन्स 1, डिफेन्स 2, आर्मी जे काही त्यामध्ये मोडतात त्यांच्यासाठी एक परफॉर्मा असतो. हा परफॉर्मा सुद्धा आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेसच्या वेळेस लागणार आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे सुद्धा आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेसच्या वेळेस लागणार आहे. त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट जर आपण बाहेर राज्यात प्रवेश घेणार असू काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्यावेळेस आपल्याला मायग्रेशन सर्टिफिकेट हे अनिवार्य आहे. किंवा जे विद्यार्थी 15% प्रवेश घेणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मायग्रेशन लागणार आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे हे काही कॉलेज मागतात त्यावेळेस आपण आपल्या कॉलेजच्या प्राचार्याकडनं आपण ज्या ठिकाणी 12वीला आहात त्या प्राचार्याकडनं असं कॅरेक्टर सर्टिफिकेट आपण बनवू शकतात. ज्या विद्यार्थ्यांचा शिक्षणामध्ये गॅप आहे म्हणजे काय, जे विद्यार्थी 2025 किंवा त्या अगोदर पास झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये जो काही खंड पडलेला असेल त्यासाठी त्यांना गॅप सर्टिफिकेट तयार करायचे हे सुद्धा आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये लागणार आहे.
जे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये येतात म्हणजे अल्पसंख्याक, जसे मुस्लिम, जैन हे जे विद्यार्थी आहेत हे अल्पसंख्याकमध्ये येतात. तर काउन्सिलिंग प्रोसेसच्या वेळेस सुद्धा तुम्हाला हे सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नीटसाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, म्हणजे नीटचा फॉर्म भरण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट, तसेच काउन्सिलिंग प्रोसेससाठी आपल्याला जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत, याविषयी मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती देईल. आतापर्यंत नीटसाठी जे काही लागणारे डॉक्युमेंट होते, अनेक वर्षापासून हे डॉक्युमेंट विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी लागत असतात. पण 2026 मध्ये जर काही आपणास नवीन बदल आले, तर नक्की नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मी कळवेन. जर आपणास काही शंका असतील, तर आपण कमेंटच्या माध्यमातून आपली शंका विचारू शकता. आणि काउन्सिलिंगसाठी आपल्याला जर काही आवश्यकता असेल, तर आमचे दिलेले नंबर आहेत, यावर आपण संपर्क करून तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील, तर ते नक्की विचारू शकता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा